नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं महाटर्निंग पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सामान्य ज्ञानावरील महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, आपल्या मित्रांमध्ये शेअर करा आणि तसेच तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. तर बघा मित्रांनो, पहिला प्रश्न काय दिलेला आहे, भारतातील सर्वात लांब पूल कोणता आहे? काय मित्रांनो, भारतातील सर्वात लांब पूल कोणता आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ढोला सादिया. ढोला सादिया हा मित्रांनो भारतातील सर्वात लांब पूल आहे मित्रांनो. तर या पुलाला मित्रांनो भूपेन हजारिका असे नाव देण्यात आलेले आहे मित्रांनो. तर याची एकूण लांबी आहे 9.15 किलोमीटर. तर कोणत्या नदीवर आहे मित्रांनो हा पूल? लोहित या नदीवर आहे. कोणत्या राज्यामध्ये येते? आसाम या राज्यामध्ये येते मित्रांनो. बघा पुढील प्रश्न, थॉमस चषक कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो बॅडमिंटन. बॅडमिंटन या खेळाशी थॉमस चषक आहे मित्रांनो. बघा पुढील प्रश्न, दृष्टिदान दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. तर या प्रश्नाचं उत्तर आहे 10 जून या दिवशी दृष्टिदान दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. बघा पुढील प्रश्न, चौधरी चरणसिंग यांच्या समाधीस्थळास कोणते नाव देण्यात आले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो किसान घाट. किसान घाट असे चौधरी चरणसिंग यांच्या समाधीस्थळास नाव देण्यात आले आहे. पुढील प्रश्न बघा मित्रांनो, लोकसभा व राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीच्या अध्यक्षस्थानी कोण असतो? या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो लोकसभा सभापती हा लोकसभा व राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीच्या अध्यक्षस्थानी असतो मित्रांनो. बघा पुढील प्रश्न, स्वराज्य, स्वदेशी बहिष्कार व राष्ट्रीय शिक्षण या चतुसूत्रीची घोषणा कोणी केली होती? महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. तर या प्रश्नाचं उत्तर आहे लोकमान्य टिळक यांनी स्वराज्य, स्वदेशी बहिष्कार व राष्ट्रीय शिक्षण या चतुसूत्रीची घोषणा केली होती. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, नॅशनल केमिकल लॅबोरेटरी कोणत्या ठिकाणी आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो पुणे. पुणे या ठिकाणी नॅशनल केमिकल लॅबोरेटरी आहे मित्रांनो. बघा पुढील प्रश्न, बंगालची फाळणी कोणत्या गव्हर्नर जनरलने केली होती? महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. तर या प्रश्नाचं उत्तर आहे लॉर्ड कर्झन यांनी बंगालची फाळणी केली होती मित्रांनो. बघा पुढील प्रश्न, ताशकंद करार कोणत्या दोन व्यक्तींमध्ये झाला होता? महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, परीक्षेला हमखास विचारला जातो. ताशकंद करार कोणत्या दोन व्यक्तींमध्ये झाला होता? या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो लाल बहादूर शास्त्री व अयूब खान या दोन व्यक्तींमध्ये ताशकंद करार झाला होता. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, उमाजी नाईक कोणत्या किल्ल्याचे बंदोबस्त करत होते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पुरंदर किल्ला. पुरंदर किल्ल्याचे बंदोबस्त मित्रांनो उमाजी नाईक करत होते. बघा पुढील प्रश्न, रवींद्रनाथ टागोरांनी सर या पदवीचा त्याग कोणत्या चळवळीमध्ये केला होता? महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, रवींद्रनाथ टागोरांनी सर पदवीचा त्याग कोणत्या चळवळीमध्ये केला होता? तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो असहकार चळवळ. या चळवळीमध्ये सर या पदवीचा त्याग रवींद्रनाथ टागोरांनी केला होता. तर कोणत्या वर्षी झाली होती मित्रांनो ही चळवळ? 1920 या वर्षी झाली होती. बघा पुढील प्रश्न, वाई महाबळेश्वर यांच्या दरम्यान कोणती घाट लागते? महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, परीक्षेला विचारण्यात येतो घाटावर एक प्रश्न. तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो पसरणी घाट. पसरणी घाट मित्रांनो वाई महाबळेश्वर यांच्या दरम्यान लागते. बघा पुढील प्रश्न, नर्मदा नदीची महाराष्ट्रातील एकूण लांबी किती आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, नर्मदा नदीची लांबी महाराष्ट्रातील किती आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो 54 किलोमीटर. 54 किलोमीटर महाराष्ट्रातील एकूण लांबी नर्मदा नदीची आहे मित्रांनो. तर ही मित्रांनो पश्चिम वाहिनी नदी आहे असा सुद्धा प्रश्न आपल्याला विचारला जातो. तर या नदीचा उगम मित्रांनो अमरकंटक या ठिकाणी झालेला आहे. तर अमरकंटक कोणत्या राज्यामध्ये येते मित्रांनो? मध्य प्रदेश. बघा पुढील प्रश्न, एकशिंगी गेंड्यांसाठी कोणते अभयारण्य प्रसिद्ध आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, एकशिंगी गेंड्यांसाठी कोणते अभयारण्य प्रसिद्ध आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो काझीरंगा नॅशनल पार्क. एकशिंगी गेंड्यासाठी प्रसिद्ध आहे मित्रांनो. कोणता? काझीरंगा नॅशनल पार्क. तर कोणत्या राज्यामध्ये येते मित्रांनो? आसाम या राज्यामध्ये काझीरंगा नॅशनल पार्क आहे मित्रांनो. बघा पुढील प्रश्न, केरळ किनारपट्टीला काय म्हणतात? केरळ किनारपट्टीला काय म्हणतात? तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो मलबार असे केरळच्या किनारपट्टीला म्हटले जाते मित्रांनो. बघा पुढील प्रश्न, नरेंद्र मोदींना सिओल शांती पुरस्कार कोणत्या देशाने प्रदान केले आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, परीक्षेला हमखास विचारला जातो. नरेंद्र मोदींना सिओल शांती पुरस्कार कोणत्या देशाने प्रदान केले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो दक्षिण कोरिया. दक्षिण कोरिया या देशाने सिओल शांती पुरस्कार नरेंद्र मोदींना प्रदान केले आहे मित्रांनो. कोणत्या वर्षी केले आहे? 24 ऑक्टोबर 2018 या वर्षी केले आहे मित्रांनो. बघा पुढील प्रश्न, ध्वनीच्या तीव्रतेचे एकक कोणते? ध्वनीच्या तीव्रतेचे एकक कोणते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो डेसिबल असे ध्वनीच्या तीव्रतेच्या एककाला म्हणतात. बघा पुढील प्रश्न,
कोणत्या राज्य सरकारने हिमा दासला DSP या पदावर नियुक्त केले? महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. कोणत्या राज्य सरकारने हिमा दासला DSP या पदावर नियुक्त केले? तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो आसाम. आसाम या राज्याने मित्रांनो हिमा दासला DSP या पदावर नियुक्त केले आहे मित्रांनो. तसेच मित्रांनो हिमा दास कोणत्या नावाने ओळखले जाते? तर असा सुद्धा प्रश्न आपल्याला विचारला जातो. तर त्या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ढिंग. काय? ढिंग असे हिमा दास टोप्पन नावाने ओळखल्या जाते मित्रांनो. कोणत्या? ढिंग या नावाने हिमा दास ओळखल्या जाते मित्रांनो. महात्मा गांधीजींनी भारतातील पहिला सत्याग्रह कोणत्या ठिकाणी केला? महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. महात्मा गांधीजींनी भारतातील पहिला सत्याग्रह कोणत्या ठिकाणी केला? या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो चंपारणे या ठिकाणी भारतातील पहिला सत्याग्रह महात्मा गांधीजींनी केला होता मित्रांनो. कोणत्या ठिकाणी येते मित्रांनो चंपारणे हे ठिकाण? बिहार या राज्यामध्ये येते मित्रांनो. तर कोणत्या वर्षी केले होते हे सत्याग्रह? 1917 मध्ये चंपारणे येथील सत्याग्रह केले होते मित्रांनो. बघा पुढील प्रश्न. भारतातील रेशमाची राजधानी म्हणून कोणते शहर ओळखले जाते? महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. रेशमाची राजधानी म्हणून कोणते शहर ओळखले जाते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे बंगळुरू हे ठिकाण मित्रांनो रेशमाची राजधानी म्हणून ओळखल्या जाते. बघा पुढील प्रश्न. कृष्णकाठ हे आत्मचरित्र कोणाचे आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. तर या प्रश्नाचं उत्तर आहे यशवंतराव चव्हाण यांचे हे कृष्णकाठ हे आत्मचरित्र आहे. बघा पुढील प्रश्न. आधुनिक भगीरथ असे कोणाला म्हटले जाते? महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. आधुनिक भगीरथ असे कोणाला म्हटले जाते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे कर्मवीर भाऊराव पाटील यांना आपण आधुनिक भगीरथ असे म्हणतो मित्रांनो. काय? आधुनिक भगीरथ कर्मवीर भाऊराव पाटील यांना म्हटले जाते मित्रांनो. बघा पुढील प्रश्न. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ओरोस बुद्रुक या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे मुख्यालय आहे. बघा पुढील प्रश्न. आसाम या राज्यामध्ये कोणती आदिवासी जमात आढळून येते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो खासी बोडो चुतिया. खासी बोडो चुतिया या प्रकारच्या आदिवासी जमाती आसाम या राज्यामध्ये आढळून येते. बघा पुढील प्रश्न. गिड्डा हा आदिवासी लोकनृत्य कोणत्या राज्याचा आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो हरियाणा. हरियाणा या राज्याचा गिड्डा हा आदिवासी लोकनृत्य आहे मित्रांनो. बघा पुढील प्रश्न. संतूर हे लोकवाद्य कोणत्या राज्याचे आहे? काय मित्रांनो? संतूर हे लोकवाद्य कोणत्या राज्याचे आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे जम्मू काश्मीर. जम्मू काश्मीर या राज्याचे संतूर हे लोकवाद्य आहे मित्रांनो. काय? लोकवाद्य. बघा पुढील प्रश्न. निकटदृष्टिता दूर करण्यासाठी कोणत्या प्रकारचा चष्मा वापरतात? काय मित्रांनो? निकटदृष्टिता दूर करण्यासाठी कोणत्या प्रकारचा चष्मा वापरतात? या प्रश्नाचं उत्तर आहे अंतर्वक्र भिंगाचा चष्मा आपण निकटदृष्टिता दूर करण्यासाठी वापरतो. बघा पुढील प्रश्न. मेंदू ऑक्सिजन शिवाय किती मिनिटापर्यंत जिवंत राहू शकतो? मेंदू ऑक्सिजन शिवाय किती मिनिटापर्यंत जिवंत राहू शकतो? या प्रश्नाचं उत्तर आहे 4 ते 6 मिनिटापर्यंत मेंदू ऑक्सिजन शिवाय जिवंत राहू शकतो. त्यानंतर मित्रांनो मेंदूची पेशी मरण पावतात. बघा पुढील प्रश्न. शरीराचे सैनिक असे कोणत्या पेशींना म्हटले जाते? महत्त्वाचा प्रश्न आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पांढऱ्या पेशींना आपण शरीराचे सैनिक असे म्हटले जाते मित्रांनो. बघा पुढील प्रश्न. LPG या गॅसमध्ये कोणते घटक असतात? महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. परीक्षेला हमखास विचारला जातो LPG या गॅसमध्ये कोणते घटक असतात? या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ब्युटेन व आयसोब्युटेन अशा 2 प्रकारचे घटक मित्रांनो LPG या गॅसमध्ये असतात. तर LPGचे पूर्ण रूप काय होते मित्रांनो? लिक्विफाय पेट्रोलियम गॅस असे LPGचे पूर्ण रूप होते मित्रांनो. काय? लिक्विफाय पेट्रोलियम गॅस. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण सामान्य ज्ञानावरील महत्त्वाचे प्रश्न बघितलेले आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. धन्यवाद.